हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता निघालेलो आहोत दिल्लीसाठी. आणि हा जो रोड आहे तो अमृतसरपासून आहे. आणि एवढे धुके होते, ॲक्च्युली हे धुके नव्हते, ते ड्रायव्हर सांगत होते की इथले लोक पीक जे काढतात ते जाळतात, त्यांना कापायला मशीनला पैसे लागतात म्हणून ते जाळतात, त्यामुळे इथे सगळं पोल्युशन आहे. आणि तुम्ही बघू शकता काहीच म्हणजे काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे आम्ही ओव्हरनाईट जागा होतो. ड्रायव्हर तर तसं चालवत होता, त्यांना सवय आहे, तरी पण आम्हाला असं वाटत होतं की कोणाला ठोकतोय की काय, काहीच म्हणजे काहीच दिसत नव्हतं. त्यानंतर सकाळी आम्ही पुन्हा पोचलो तिरंगा ढाब्यावरती. येताना आमचा हा जो आहे लास्ट हॉल्ट आहे, वॉशरूमसाठी थांबवली होती गाडी. आणि तुम्ही बघू शकता सकाळचे 6 वाजले तरी देखील किती फॉग आहे अमृतसरमध्ये. थोडाफार आता दिल्लीच्या नियरेस्ट आम्ही पोचलेलो होतो. तर हे दिल्ली स्टेशनच्या हॉटेलमध्ये आम्ही चिकन बिर्याणी घेतली होती. चिकन बिर्याणी म्हणजे काय, कालवणातच फ्राय केलेला राईस होता, आम्हाला नाही आवडला. तर आज आहे डे 2 आणि मी आज व्लॉग स्टार्ट करते. तर ही आम्ही रूम बुक केलेली आहे न्यू दिल्लीमध्ये. तर चला मी तुम्हाला रूमची टूर देते. तर हे आहे कबड गेल्या. तर तुम्ही बघू शकता स्टोरेजसाठी जागा आहे, त्याच्याच बाजूला डस्टबिन वगैरे आहे. आणि इथे आम्ही बॅग ठेवलेली आहे पॅक करून, कारण की आम्ही आज निघणार आहोत. आणि इथे रिद्वी आणि मिस्टर जे आहेत ते नाश्ता करत आहेत. आम्ही मेंदूवडा ऑर्डर केलेला आहे बाहेरून. आणि हा आहे सुंदरसा बेड. इथे एक खिडकी होती जी की आम्ही खोललेली नव्हती, तिथून खालचा सगळा व्ह्यू दिसत होता खिडकीमधून. आणि इकडे आहे वॉशरूम, काही नाही, नॉर्मल वॉश बेसिन आणि वॉशरूम आहे. तर रूम तसं छान होता, काही प्रॉब्लेम नव्हता, गरम पाणी वगैरे सगळं होतं. आणि हा आहे मिरर. आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता. झोपेतून जस्ट उठून नाही बोलत, झोपेतून नाही उठली, फ्रेश झाली आहे, बट अजून आवरायचं आहे आता दिल्ली एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि इथे टी व्ही चालू आहे. आता ब्रेकफास्ट करून आवरणार, मेकअप वगैरे करणार आणि देन आम्ही निघणार आहोत दिल्ली एक्सप्लोअर करण्यासाठी. तर फर्स्ट आम्ही आलेलो आहोत लाल किल्ल्याला. ॲक्च्युली आम्ही आलेलो आहोत बाय बस. तर आज आम्ही पूर्ण दिल्ली बसनेच एक्सप्लोअर करणार आहोत. तर हे तुम्ही बघू शकता लाल किल्ल्याला आम्ही जस्ट रीच झालेलो आहोत. आणि खूपच सुंदर वाटत होतं. जिथे दिल्लीची परेड होते सगळ्यांना माहितीच असेल, तो आहे हा लाल किल्ला. आणि वरती तुम्ही घार बघू शकता, किती मोठ्या प्रमाणात घार आहे, खूपच मोठा आहे लाल किल्ला. आणि एंट्री फी इथे 50 रुपीज पर पर्सन आहे. हे आहे तिकीट काउंटर. जर ऑनलाईन असेल तर स्कॅनर देखील आहे, तुम्ही ऑनलाईन देखील तिकीट काढू शकता. आणि बऱ्यापैकी आज गर्दी होती संडे असला तरी. आणि हे बघा आता हे बाहेरूनच फिरतात. नंतर आतमध्ये गेल्यानंतर मी काही शूट नाही केलं, बिकॉज इथे देखील आमचं ट्रायपॉड जे आहे ते बाहेर जमा करून घेतलेलं होतं. तर लाल महल देखील बघण्यासारखा आहे ॲज कम्पेअर टू आग्रा. थोडा विस्तृत आहे हा, बट आग्र्याचाच मला आवडला ॲज कम्पेअर टू दिल्लीचा. बट तुम्ही देखील लाईफमध्ये एकदा तरी लाल किल्ला व्हिजिट करावा असं मला वाटतं. तर लाल किल्ल्यावर साधारण आम्ही 1 ते 1.5 तास फिरलो, कारण की आम्हाला बाकीचं देखील बाहेरचं देखील फिरायचं होतं. तर बघूया आज काय काय कवर होते. त्यानंतर आम्ही तिथून ऑटो पकडली आणि निघालो दिल्ली गेटला. भैया आप साथ में थे? अपन लाल किले से बैठे, भैया क्या बोले? इंडिया गेट छोड़ेंगे, बोले 40 रुपए में। 40 रुपए में इंडिया गेट छोड़े बोले, 500 मीटर पे। अभी यहाँ से कितना मीटर है? 3.6 किलोमीटर छोड़ रहे हो आप? ऑटो में बिठा देते हैं आपको। ऑटो में नहीं तो क्या हम लोग के पास रिक्शा पैसा अलाउ नहीं होता दीदी, मैंने क्या है ना रिक्शा पैसे आप पहले बोलते थे वहाँ से बैठने के पहले। मैं ऑटो में बिठा देता हूँ, क्यों टेंशन ले रहे हो आप? 10 रुपए मैंने हम आपको चार्ज मेरी- बिल्कुल भी नहीं देंगे, आप हाँ, ऑटो में चार्ज मत बिठा देना आप, देना। इसी में इंडिया काम हो गेट जाएगा छोड़ने आपका। को बोले। पैसे दे दो, कोई बात नहीं, आने दो ऑटो, कोई कम पैसे तो देगा। 5 रुपीज लगेगा, यहाँ से 5 रुपीज लगेगा सर, क्यों टेंशन ले रहे हो? तुम पहले बोलते ना। वही तो, या तो बस के लिए हमको वेट नहीं करना, तो इसके लिए ऑटो से आते। कोई बात नहीं, हम बिठा देते और हैं। ऑटो का पैसा? अरे अभी ऑटो में ऑटो ते फ्री मध्ये बसवणार आहेत आपल्याला. नहीं बिठाई के लेकिन पैसा कौन देगा? आपण त्याचा पण ले रहा हूँ सर, ऑटो में मैं बिठा दूंगा आपको। आपको 1 रुपया देना नहीं पड़ेगा, ओके? अरे वो मांगेंगे तो क्या? नहीं मांगेगा सर। तर हा आहे डे 2चा पहिला स्टॅप, जे आम्हाला बोलला की उतरा दिल्ली गेट आलेला आहे. आणि आम्ही तिथून मॅपवरती चेक केलं, कारण की आमच्यासोबत एवढं सगळं घडलेलं आहे. तर 3.6 किलोमीटर दिल्ली गेट होतं. भैया हम पैसे देने वाले नहीं है, अरे आप नहीं देना पैसा, मैडम हाँ। बैठो। हम पैसे नहीं देंगे। पहले ही बता। हाँ हाँ बैठो ना। क्या हुआ? अरे बैठो दादा, 30 रुपए ले लो। कोई बात नहीं।
आतमध्ये जाऊ दे तू उकळतं नो मनी ओके हाँ भैया हम पैसे नहीं देंगे हाँ? अरे मैडम इन्होंने दे दिया है हाँ। भाई नहीं क्लियर करने से पहले अच्छा नो है। मनी मैम हमने आपको डायरेक्ट आपको ऑटो करवाया ड्रॉप करना है आपको भैया आगे बैठोगे आप नहीं तो जगह ही नहीं है ठीक है चलो आगे पीछे करके बैठो वहाँ डंडे पे बैठिए बरं ठीक है चल, adjust. ठीक है जी ओके तर आता आम्ही पोचलेलो आहोत दिल्ली गेटला. म्हणजे दिल्ली गेटला आतमध्ये ऑटो नाही जात, एक 500 मीटरवरती सोडते ऑटो. बट ठीक आहे, आम्ही आता इथून वॉकिंगवर जाणार आहे. हे आम्हाला माहिती होतं की 500 मीटरवर सोडतात ते, बट त्यांनी जे आमच्यासोबत केलं ते आम्हाला नाही आवडलं. त्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये. तर हा आहे दिल्ली गेटचा परिसर. इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. एंट्रीतून आतमध्ये एक भुयार आहे, तिथून आपल्याला जायचं आहे. तर इथे त्यांनी चार्ट वगैरे देखील लावलेले आहेत कुठून कसं जायचं आहे ते, तर ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर फर्स्ट हे तुम्ही बघू शकता, छोटंसं असं तलाव टाईप आहे. खूपच छान इथे ॲम्बिशन होतं. सकाळी सकाळी छान देखील वाटत होतं. तर आता आम्ही दिल्ली गेट एक्सप्लोअर करणार आहोत आणि आमची जी बस जी आहे ती संध्याकाळी 4:45ची आहे. सो आम्हाला निघणं 3:30 वाजेपर्यंत पोचणं त्या जागेवर गरजेचं आहे, कारण की तो स्पॉट देखील आम्हाला माहीत नाही कुठून बस भेटणार आहे. आम्ही मॅप थ्रू जाणार आहोत ऑटो करून. तर हे आहे दिल्ली गेट. जसं की मी तुम्हाला सांगितलं भुयारातून जायचं आहे. तर हे भुयारात सगळी ही दिल्ली गेटची जी हिस्ट्री जी आहे ती लावलेली आहे पूर्ण. तर खूपच छान एक्सपिरियन्स होता. सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, तुम्ही झूम करून वाचू शकता. प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड जे आहेत लावलेले आहेत आणि बरीच गर्दी होती. आज संडे होता त्यामुळे मला वाटते बरीच गर्दी होती आणि स्कूलची ट्रिप देखील इथे आलेली आहे. टनल क्रॉस करून आम्ही पोचलो रोडकडच्या पलीकडे, कारण की पलीकडच्या बाजूला इंडिया गेट आहे आणि जायला रस्ता जो आहे त्यांनी भुयारी मार्ग केलेला आहे आणि मधून जो आहे एक हायवे जातो. तर असं बांधकाम आहे इंडिया गेटचं आणि तरी आम्ही लवकर आलो होतो त्यामुळे एवढी काही गर्दी नाही, पण बऱ्यापैकी गर्दी आहे. इंडिया गेट हा आपला गेट ऑफ इंडियासारखाच गेट आहे. तर तुम्ही बघू शकता किती भव्य असा गेट आहे आणि खूप छान वाटलं. हे पण बघायचं होतं, तर आल्यासारखं आता हे देखील आमचं बघून झालेलं आहे. बऱ्याच स्कूलच्या ट्रिप्स वगैरे आलेल्या आहेत आणि ते बघा स्तंभ देखील आहे मध्ये आणि बाजूला हे असं गार्डन होतं, त्या लोकांनी गार्डन बनवलेलं आहे आणि गार्डन आणि असे तळे पण आहेत छोटे छोटे, त्यामध्ये फाउंटेन त्यांनी लावलेत प्रत्येक तळ्यामध्ये. हे बघा इथे एक आहे, हे एक मोठा फाउंटेन आहे. अजून तर चालू नाही आहे, चालू झाला तर मग मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेन. सकाळी लवकर आल्यामुळे अजून चालू नाही आहे. तर हे असं बाजूला गार्डन वगैरे बसण्यासारखं आहे. जर तुम्हाला काही खायला वगैरे घेऊन जायचं असेल तर तुम्ही म्हणजे वन डे जर पिकनिक करत असाल तर चांगली जागा आहे ही. आम्हाला देखील खूप आवडली. त्यानंतर आम्ही तिथून निघालो इंडिया गेटवरून आणि बघू आता इथून झू देखील जवळ आहे, तर आम्ही बोललो की झूमध्ये पण जाऊन येऊया, रिद्वीला पण बरं वाटेल. तर आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आम्ही घेतलेली आहे भेळ. तर आम्ही दिल्लीच्या रोडवर बसून भेळ खातोय. तसं तर नाश्ता करून निघालेलो, पण काही बाहेर काही दिसलं की असं चटपटीत खायचं मन करतं. त्यानंतर आम्ही बसलेलो बसस्टॉपवरती, दिल्लीच्या बसस्टॉपवरती. तो विचार करू नाही शकणार, कारण की इथून जे आम्ही हॉटेल जे बुक केलेलं आहे ते मला तर वाटतं एक 4-5 किलोमीटर आहे, बट ऑटोवाले त्याचे 600 ते 800 रुपये आम्हाला सांगत होते. सो आम्ही बोललो की आपण बसनेच जायचं. नंतर आम्ही फायनली पोचलो हॉटेलवरती. तर हॉटेलवरती पोचल्यानंतर पुन्हा आम्ही साऊथ इंडियनच ऑर्डर केलेला आहे, इडली, डोसा, मेंदूवडा, कारण की आम्ही आता निघणार आहोत नाश्ता करून लगेच. जेवण खायची आम्हाला अजिबात इच्छा नव्हती, एवढे दिवस खाऊन मन उडालेलं. त्यानंतर आम्ही पोचलो आमच्या पॉईंटला दिल्लीला. ट्रॅव्हल्ससाठी वेट करत होतो आणि ट्रॅव्हल्सने लेट केला होता, जी की आमची 5:45ची बस होती. आता ऑलमोस्ट 5:45 झालेले होते, बट तरी देखील बस आलेली नव्हती. तर हे गेट नंबर 2 आम्हाला जे लोकेशन दिलेलं तिथे आम्ही थांबलो आणि थंडी होती भरपूर. रिद्वी बघू शकता, हे जे आहे हे मी शॉपिंग केलेली आहे मनालीवरून. तर फायनली आम्हाला बस जी आहे ती भेटलेली आहे आणि जेव्हा बसमध्ये बसलो तेव्हा कुठे आमच्या जीवात जीव आलेला आहे. आणि फायनली आता आम्ही चाललेलो आहोत इंदोरला. तर हे आम्ही ऑनलाईनच बुकिंग केलं होतं ट्रॅव्हल्सचं आणि ह्या ट्रॅव्हल्सचं मला खूप आवडलं की ह्या ट्रॅव्हल्सला डोअर देखील होते काचेचे.
तर खालच्यांसाठी तसं काही नाही, बट जर तुम्ही वरती जर सीट बुक केली तर खाली पडायची भीती असते बाबा. मला माहीत नाही सगळ्यांना असते की नाही, बट आम्ही जर 3 जण असतो, मला रिधवी नेहमी खाली पडायची भीती वाटते. सो आम्ही जेव्हा पण बुकिंग करतो खालचंच सीट बुक करतो, वरचं सीट करत नाही, कारण की रिधवी अजिबात शांत बसत नाही. आता आमचा दिल्लीवरून इंदोरसाठी प्रवास चालू झालेला आहे ट्रॅव्हल्सचा. तर आता ट्रॅव्हल्स जी थांबलेली आहे डिनरसाठी थांबलेली आहे आणि हे हॉटेल आहे. रिधवी झोपलेली आहे. सो मी मिस्टरांना बोलले की पार्सलच काहीतरी घेऊन या, बट इथे आम्हाला पहिल्यांदा वाटलं की थाली सिस्टम आहे. सो मिस्टर बोलले थाली सिस्टम. मी बोललं नाही, जेवायची काहीच इच्छा नाही, जर चायनीज रिलेटेड काही भेटलं तरच घ्या, कारण की हेवी मला काही खायचं नाही, लाईटच फूड खायचं आहे. मग मिस्टराने फ्राईड राईस भेटत होता, मग तो घेतला पार्सल. तो आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसून खाणार आहोत. तर असा होता आमचा दिल्लीचा पूर्ण दिवस. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजच्या ब्लॉगचं एंड मी इथेच करते, कारण की नंतर मी काहीच शूट केलेलं नाही आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.